आपली सिटी असल्यामुळे जागेचा अभाव आहे, तरी माझी गॅलरी बऱ्यापैकी मोठी आहे. इथे माझ्याकडे 2 लेडीज आहे, जी बाजरी खारोडी असते बर ती माझी स्पेशालिटी. म्हणजे मी ती सर्व स्वतःच बनवते. बर त्याचं म्हणजे पीठ दळण्यापासून ते पीठ शिजवण्यापासून सर्व मीच बनवते त्याचं. आणि फक्त हेल्पिंगसाठी 2 लेडीज इथे आहेत. आपलं सांडगे झाले, ह्या गोष्टी मी स्वतः इथे करून घेते सर्व. ओके. म्हणजे मटेरियल मी रेडी करून देणार त्यांना, मग त्या मला हेल्प करतात टाकायला. बरोबर. सर्व मी इकडे जेवढं पॉसिबल येईल तेवढं इकडे करून घेते. तसं बघितलं तर खूप मेहनतीचं काम आहे. खूप म्हणजे खूप. माझी सकाळ 4 वाजता होते. बापरे. सकाळी 4ला उठायचं, पीठ शिजवायचं. आणि कारण कसं असतं, वर्षभराचा स्टॉक करायचंय तर डिसेंबर पासून मला ते बनवावं लागतं. आणि जागेचा अभाव असल्यामुळे 2-3 किलोच्या वर मी जास्त बनवू शकत नाही, कारण जागाच नाही ना तेवढी आपल्याला वाळवण करायला. तर त्यामुळे मी 2-3 महिने कंटिन्यू बनवून वर्षभराचा स्टॉक रेडी करून ठेवते. ओके, सुपर. आता खूप लोक तुम्हाला इन्स्पायर होऊन ह्या प्रोडक्शनमध्ये येतील किंवा हेल्दी फूडमध्ये येतील, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? बिझनेस करायचा म्हणजे तर मेहनत करायलाच पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की कोणताही बिझनेस असो, तो छोटा किंवा मोठा नसतो. फक्त आपल्या कामावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि बिझनेसमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे बिझनेस सुरू केला, नीट चालत नाही, कस्टमरचा रिस्पॉन्स नाही, तर लगेच माघार घेऊन बंद नाही करायला पाहिजे. पेशन्स ठेवणं महत्वाचे आहे. खूप छान. कारण 5-6 वर्ष तर कसे जातील आणि त्याच्यानंतर आपल्या बिझनेसला खरी सुरुवात होते. कारण माझ्या बिझनेसला आता सुरुवात झालेली 5 वर्षानंतर.